गेल्या व्हिडिओत आपण बघितलं की कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय असतं. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण आयुर्वेदिक औषधं म्हणजे जी पोटात घेतली जातात, जी रोग बरे करण्यासाठी घेतात, आणि कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जी ब्युटिफाईंग, इम्प्रूव्हमेंट ऑफ अपीअरन्स, ब्युटिफिकेशन याच्यासाठी केली जातात. आता कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग करायचं किंवा आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे लोक काय करतात, हल्ली खूप गोष्टी उपलब्ध आहेत, जसं की ऑनलाईन मीडिया, वेगवेगळे कोर्सेस. अशा कोर्सेसमध्ये जाऊन एक थोडंसं नॉलेज घेऊन लोक घरच्या घरी हे कॉस्मेटिक किंवा आयुर्वेदिक औषधं बनवायचा ट्राय करतात, ज्याच्यामध्ये शॅम्पू, होममेड सोप्स अशा बऱ्याच गोष्टी ते बनवतात. जिथपर्यंत आपण हे पर्सनलमध्ये देत असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो, तोपर्यंत हे ठीक आहे की मी माझ्या मैत्रिणीला दिलं, माझ्या नातेवाईकाला दिलं. पण जेव्हा आपल्याला ते डिस्पेन्सिंग शिवाय शेल्फवरती विकायचंय, कमर्शियलाइज करायचंय, तेव्हा मात्र या सगळ्याला लायसन्स लागतं आणि हेच लोकांना माहिती नसतं. जेव्हा कॉस्मेटिकचं किंवा आयुर्वेदिकचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? आयदर आपला स्वतःचा प्लांट असायला पाहिजे, जो की या वेळेला, या परिस्थितीमध्ये खूपच कॉस्टली अफेअर आहे. 2 ते 3 कोटी इन्व्हेस्ट करून प्रत्येक जण ज्याला ब्रँड काढायचा आहे, तो कॉस्मेटिकचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही घालू शकत. मग त्याला एक साधा सोपा पर्याय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रायव्हेट लेबलिंग असंही त्याला म्हणतात. आता कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट कसा करायचा, हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया असतो. ज्या मॅन्युफॅक्चररकडे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी साधनं उपलब्ध आहेत, प्रिमायसेस आहेत, चांगला स्टाफ आहे, चांगलं नॉलेज आहे, रेफरन्सेस आहेत, असा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर नेहमी सिलेक्ट करावा. पण काय होतं, लोक जो मला स्वस्तात बनवून दे, तो मला कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर हवा, अशा वेने जातात आणि तिथे चूक करतात. पण आता तुम्ही कधी असा विचार केलाय का, की ही स्वस्तातली कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग होते कशी? कुठलीही कॉस्मेटिक्सचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हटलं, की त्याला कुठल्याही प्रॉडक्टला एक वॉटर फेज आली, एक ऑइल फेज आली, इमल्सिफायर आला, कलर परफ्यूम आले, स्टॅबिलायझर्स आले, यासारख्या एक मोजक्या गोष्टी लागतात, ज्याने तो बेस तयार होतो. जेव्हा ही स्वस्तातली मॅन्युफॅक्चरिंग होते, त्यावेळेला वॉटर म्हणजे पाण्याच्या जागी, वॉटर फेसच्या जागी वॉटरच वापरलं जातं. ऑइलच्या जागी कुठलं तरी स्वस्तातलं तेल, जसं तीळ तेल, पाम तेल यासारख्या ऑइल्सचा सबस्टिट्यूट वापरला जातो. इमल्सिफायर, स्टॅबिलायझर्स, त्याच्यानंतर कलर आणि परफ्यूम. कलर ह्यामध्ये हेवी मेटल टेस्टिंग केलंय का, की कोणतेही कलर वापरलेत बाजारात अवेलेबल असलेले. परफ्यूम्स हे सगळ्या स्किनला सुटेबल आहेत का, त्याची पॅच टेस्ट करून मग परफ्यूम वापरलेत का, हे सगळं बघूनच मॅन्युफॅक्चरिंग करावं. नाही केलं तरच ते स्वस्तातलं एखादं प्रॉडक्ट सेम बेस बनवून, एकच बेस 10 लोकांना कलर आणि परफ्यूम बदलून बाहेरच्या कंपन्यांमध्ये मिळू शकतो, जिथे आपल्याला असं वाटतं की मला प्रॉडक्ट स्वस्तात बनवून मिळालं. अमोहा हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना आम्ही काय करतो, की तुमची कस्टमर रिक्वायरमेंट घेतो. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही तुमचा जो काही बेस आहे, तो बेस हा एक्सक्लुझिव्ह बनवतो, ज्याच्यामध्ये वॉटर फेजला वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट्स, ऑइल फेजला वेगवेगळी ऑइल, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह कंटेंट असेल, जसं जोजोबा ऑइल, अर्गन ऑइल, ॲल्मंड ऑइल यासारखे ऑइल वापरतो. त्याला सुटेबल एमल्सिफायर, त्याला सुटेबल स्टॅबिलायझर्स वापरून, प्रिझर्वेटिव्हचे सेफ्टी स्टडी करून, कलर आणि परफ्यूम जो टोटली टेस्टेड असेल, परफ्यूमच्या जागी वापरता आले तर इसेन्शियल ऑइल, असा एक छान ब्लेंड तयार करून तुमचा एक्सक्लुझिव्ह फॉर्म्युला मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करतो. अमोहा हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी डॉक्टर स्नेहा रानडे आणि माझी टीम तुम्हाला जर तुमचा फॉर्म्युला किंवा तुमचे प्रॉडक्ट्स तुमच्या ब्रँडच्या नावाने मार्केटमध्ये आणायचे असतील लिगली, तर आम्ही नक्की तुम्हाला हेल्प करू, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल याचं टेस्टिंग, त्यांची कंपॅटेबिलिटी, नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट, जेणेकरून तुमचा फॉर्म्युला सिक्रेट राहील, टेस्टिंग आणि FDA लायसन्सिंग या सगळ्या स्टेप्स पूर्ण करून तुमचा फॉर्म्युला तुमच्याकडे हँडओव्हर करू. जर तुम्हाला तुमचा ब्रँड लिगली मार्केटमध्ये आणायचा असेल तर आमच्या amohaharbals.com नावाच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. आम्ही तुमचे प्रॉडक्ट तुम्हाला लोएस्ट MOQ मध्ये बनवून देऊ. असाच जर कंटेंट पुन्हा पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.